नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी आयुष्य अशा वळणावर येतं जिथे सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. संकट अनपेक्षितपणे कोसळतात आणि जगण्याची उमेदच हरवते. शारीरिक वेदना, मानसिक तणाव, आर्थिक संकट सगळं जड होतं आणि आपण नशिबाला दोष देत राहतो. पण काही माणसं या परिस्थितीतही एक नवा प्रकाश शोधतात आणि त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास बदलून जातो. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील रामचंद्र दास जाधव यांचा जीवन प्रवास असाच एक संघर्षमय प्रवास होता. त्यांचा आधी भक्तीशी काहीही संबंध नव्हता. फक्त काही उपवास करायचे, एकादशी आणि माऊली महाराजांची मासिक वारी करायचे. पण मग त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडलं. शरीराने कमकुवत होणं, लोकांनी दूर जाणं, आर्थिक संकट आणि मानसिक अशांतता, संपूर्ण जीवनच जणू अंधारमय झालं होतं. एका क्षणी तर त्यांनी आयुष्य संपवण्याचाही विचार केला. पण मग एक दिवस त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना एक पुस्तक दिलं. त्या एका पुस्तकाने त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास बदलला. त्या पुस्तकात असं काय होतं ज्यामुळे त्यांना जाणवलं की जीवन संपवणं नव्हे तर एक नवा मार्ग शोधणं गरजेचं आहे. जेव्हा त्यांनी संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतली तेव्हा त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले, चला तर मग ऐकूया त्यांच्याच शब्दात. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? रामचंद्र दास जाधव. आपण कुठून आलात? प्रॉपर घाटनांदूर, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. आपला व्यवसाय काय आहे? पूर्व टेलरिंग, सध्या किराणा दुकान. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 6/4/2020. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? भक्ती साधना तर मी करत नव्हतो, पण उपवास करायचो. 12 महिन्याचे शनिवार, 12 महिन्याची एकादशी आणि माऊली महाराजाचे चाकरवाडीची महिन्याची मासिक वारी, एवढी साधना करायचो. सर, संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आमचे शेजारी होते. मग एक दिवस उन्हाळ्याचे दिवस होते, मी शारीरिक त्रासानं ग्रस्त होतो आणि ते लाईट गेली म्हणून बाहेर येऊन बसले. ते बाहेर आल्यानंतर मी पण त्यांच्याकडे बाहेर आलो. म्हणले बसा. त्यांच्या शेजारी सावलीला बसलो. ते मेमरीवर सत्संग लावून बसले होते. तर त्यांचं ते पूर्ण सत्संग ऐकला. सत्संग ऐकल्यानंतर भगतजींनी विचारलं की तुम्हाला काय समजलं? मी म्हणलो समजलं तर काही नाही, पण आजपर्यंत हे माझ्या कानावरही आलेलं नाही, माझ्या सगळं वरून गेलं. तर म्हणले काही हरकत नाही, मी एक तुम्हाला पुस्तक देतो, आध्यात्मिक ज्ञान का गोला. ते पुस्तक वाचा आणि पुस्तक वाचल्यानंतर संध्याकाळी टी व्हीला कार्यक्रम असतो संत रामपालजी महाराजांचा, तो पहा. तर मी ती पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला, पण मला काही पुस्तक वाचू दिलं नाही. पुस्तक वाचताना कंटाळा यायचा, झोप यायची, आळस यायचा. पुस्तक काही मला पूर्ण वाचायला मिळालं नाही. मग मी कार्यक्रम पाहण्यावर भर दिला, ध्यान देऊन लक्ष देऊन कार्यक्रम ऐकायचा. तर ते पूर्ण माझ्या आत्म्याला पटायला लागलं. पटायला लागल्यावर आकर्षित झालो मी ते कार्यक्रमात. भगतजीला मी माझ्या मनोमनी सांगितलं की भगतजी आपल्याला दीक्षा घ्यायची. म्हणजे ठीक आहे. पण मी बोललो ज्यावेळेस आमची भगतमती म्हणेल की ही दीक्षा घ्यायची त्यावेळेस मी होकार देईल, मी माझ्या मनानं बोलणार नाही. आणि ह्या त्रासाला कंटाळल्यामुळं माझे सगळे नातेवाईक माझा आधार सोडून दिला होता, मला एकट्याला सोडलं होतं. भगतमतींनी अंतर घेतला, मात्यापित्याने अंतर घेतला. त्यामुळं माझी मेमरी काहीही काम करायची. काही वेळेस मी त्या शेवटच्या टोकाला जायचो की आपलं आता काही राहिलं नाही, आपण संपायला पाहिजे. पण ज्यावेळेस मी प्रयत्न करायला गेलो त्यावेळेस भास व्हायचा, पप्पा मी तुमचा डबा घेऊन आलो. त्यावेळेस मला भुरळ पडायचं आणि मी रडायला सुरुवात करायची. तर मला समजायला पण कोणी नव्हतं आणि थांबत पण नव्हतो. त्याला डबा तसाच राहून जायचा. त्यावेळेस माझी अवस्था अशी होती की 2 मिनिटसुद्धा मी उभा राहत नव्हतो, एक फरलांग चालू शकत नव्हतो. हाताला सोरायशीच होतं.
हातामुळं कुठलं काम करता येत नव्हतं, आमदानी बंद होती, त्याच्यामुळं इलाज करू शकत नव्हतो. अशा तऱ्हेनं मी गुरुजी संत रामपालजी महाराजांना आकर्षित झालो, दीक्षा घ्यायचं ठरवलं. दोघांनी मिळून एकाच वेळी दीक्षा घेतली. सर, जसं आता आपण उल्लेख केला की आपल्याला शारीरिक व्याधी होता आणि त्याचप्रमाणे आपले जे शेजारी आहेत त्यांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला समजून सांगितलं आणि आपलीसुद्धा त्या ज्ञानाकडे रुची आली आणि संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे आपल्याला समजलं आणि केवळ आपण दुःखी होतात, कष्टी होतात आणि जीवनापासून हताश झाला होतात आणि म्हणूनच आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर त्यानंतर आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन, काही चेंजेस, काही बदलाव आला का? ज्यावेळेस मी दीक्षा घेतली त्यावेळेस दंडवत घ्यायला चालू झाला, आरती करायला चालू झाली. त्यावेळेसपासून हळूहळू माझा त्रास थोडा कमी होत चालला. तर आणखीन माझा भर वाढत चालला. भर वाढत चालल्यानंतर मी आणखीन आकर्षित झालो. संत रामपालजी महाराजाशिवाय मला करमत नाही, मनोमनी सारखं त्याच ध्यान असतं. संत रामपालजी महाराजाला मी सांगायचो मनोमनी की माझे दुःख दूर करा. तर त्यांनी हळूहळू जशी जशी माझी भक्ती वाढत जाईल तसतसं माझा कमरेचा त्रास कमी झाला, बीपीची गोळी बंद झाली, नंतर हळूहळू सोरायसिस कमी झालं. पण परमात्मा सांगायचे की तुम्हाला जेवढं दवापाणी करता येतं तेवढं पण करा आणि भाव ठेवून भक्ती करा, तुमचे दुःख कमी होत जातील, परमात्मा दया करतील. संत रामपालजी महाराज असं सांगायचे. तर त्या रीतीनं मी प्रयत्न करीत राहिलो. तर आजपर्यंत माझे जवळपास 90% दुःख दूर झाले. आता सध्या फक्त हे एवढं राहिलं, हे पण कमी होऊन जाईल. ह्या हाताने जेवल्यानंतर मला हात पण धुता येत नव्हता, एवढा त्रास होता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला ज्या काही शारीरिक व्याधी होते त्या व्याधीतनं आपल्याला आराम मिळाला आणि आज आपण बऱ्यापैकी सुदृढ झाला आहात. तर हा एक मोठा लाभ आपल्या आयुष्यामध्ये आज बघायला मिळत आहेत आणि आपण यापूर्वी जीवनाशी हताश होऊन आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न करायला आपण गेला होतात, परंतु परमात्म्याच्या भक्तीमुळे आज आपल्या मनामध्ये असे वाईट विचार परत येत नसतील असं आम्ही समजू. आणि त्याचप्रमाणे आम्हाला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांनी जी आपल्यावर दया केली त्या दयेनंतर आपल्याला व आपल्या परिवारामध्ये आणखीन काही बदल किंवा काही चमत्कार अनुभवाला आलेत का? अनुभव असे आहेत की जी आतापर्यंत कधी कल्पना करू शकलो नाही, कारण का आपली आमदानी बंद झाली, कमाई बंद झाली. तर हे संत रामपालजी महाराजाच्या दासाचं घर कसं होणार? तर ज्यावेळेस मी दीक्षित झालो, मी आणि माझी भगतमती, तर दीक्षित झाल्याच्यानंतर मोठा मुलगा कंपनीला जॉईन झाला, त्याच्यामुळं आर्थिक आमदानी वाढली आणि जे आतापर्यंत वडिलोपार्जित जी मला जमीन मिळायची होती ती आतापर्यंत दिलेली नव्हती, तर ती वडिलांनी जमीन पण दिली आणि त्या जमिनीमध्ये कधी 4 पोते माल भरला नाही. त्या ठिकाणी मला 12 महिन्याची 80, 90, 70 हजार रुपयाची पट्टी येऊ लागली. ही परमात्माचे लाभ आहेत संत रामपालजी महाराजाचे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे काही नामदीक्षा आपण घेतली त्यानंतर आपल्याला शारीरिक, आर्थिक स्वरूपात बरेचसे लाभ प्राप्त झाले, परंतु या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला आणखीन काही लाभ शारीरिक म्हणा काही झालेत का? शारीरिक लाभ, मला मुतखड्याचा त्रास झाला पण ते जाणवला नाही. एक रात्री ते मुतखडा निघून गेला, रात्रभर झोप आली नाही. निघून गेल्याच्यानंतर मी डॉक्टरला जाऊन विचारलं किंवा मला असा असा त्रास झाला, तर ते म्हणले तुमचा मुतखडा होता ते ऑटोमॅटिक निघून गेला. तो एक लाभ झाला. यानंतर मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की हार्ट अटॅक आला होता. जेवण करीत असताना मी कोरभर चपाती खाल्ली आणि चपाती खाल्ल्याच्यानंतर ऑटोमॅटिक माझा जबडा इकडे इकडे वळायला लागला. त्या दिवसापर्यंत माझा मुलगा कधी थांबत नव्हता डबा दिल्यानंतर आणि त्या दिवशी तो थांबला. थांबल्यानंतर ऑटोमॅटिक माझे हात वळणा झाले, पाय सून झाले, कमरेपासून मी निकामी झालो. मुलाला म्हणलं अरे बाबा मला कसं तरी व्हायला लागलं. तर त्यानं म्हणलं पप्पा तुम्ही आडवं व्हा. मी आडवा झोपलो तर आडवं पण होता येत नव्हतं. त्यांनी मला
हाताने आडवं केलं आणि कचं सगळं शरीर तुडविलं. आणि माझ्या एका मित्राला फोन केला त्यांनी की पप्पाला असं असं व्हायलं, पटकन दवाखान्यात न्यायचं आहे. तो मला तुम्ही कपडे घालून तयार राहा, मी आलोच. त्यांनी आलं, गाडीवर टाकून नेलं. मी मधात बसलो, पाठीमागं मुलगा बसला, तर माझे पाय खाली स्टँडवर टेकत नव्हते, लुळ्यासारखे खाली वरबडत होते. तर दवाखान्यात नेल्यानंतर शासकीयमधून मला पटकन म्हणले ह्यांना आंबेजोगाईला हलवा. तिथून आंबेजोगाईला नेलं. आंबेजोगाईला 3 दिवस ठेवून घेतलं. 3 दिवसाच्या नंतर सांगितलं यांना काहीच नाही. सुरुवातीला दाखवलं त्यावेळेस म्हणले यांना हार्ट अटॅकचा प्रकार आहे, यांना पटकन शासकीय दवाखान्यात न्या. संत रामपालजी महाराजांना मी मनोमनी कल्पना केली होती की मला जो त्रास झाला त्यावेळेस मी पुस्तक वाचत होतो आणि त्यांच्याकडे आकर्षित होतो, त्याच्यामुळं मला या संकटातून त्यांनी वाचवलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं आपण ज्ञानगंगा हे पुस्तक वाचत होतात आणि त्यातनं आपली संत रामपालजी महाराजांवर आस्था जडत होती, आपण त्यांच्याकडे आकर्षित होत होतात आणि त्यातच आपल्याला हा अटॅकचा एक प्रसंग आला आणि त्यातून केवळ आपण मनातून संत रामपालजी महाराजांची पुकार केली आणि संत रामपालजी महाराजांनी आपल्याला जीवनदान दिलं. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण इतर श्रोत्यावर्गांना काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराजांचं ज्ञान पूर्णपणे समजून घ्या आणि त्यांची भक्ती करा. सर, जसं तुम्ही आज साधकांना साथ घालत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्या आणि त्यांच्या मार्गात येऊन आपल्या जीवनाचं कल्याण करावं. जर ह्या साधेला कोणी हाक देत असेल आणि त्याला वाटत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्ती घ्यायला काहीच हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशी येऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे कार्यक्रम हर एक चॅनलवर चालतात. ते कार्यक्रमाच्या खाली एक पट्टी चालते, त्या पट्टीवर कॉन्टॅक्ट नंबर आलेले असतात. त्या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क करून आपण जवळच्या नामदान केंद्राचा ॲड्रेस घेऊन आपण आपली नामदान दीक्षा घेऊ शकता. सर, जसं आता आपण उल्लेख केलात की संत रामपालजी महाराजांचे जे प्रवचनाचे कार्यक्रम आहेत हे बऱ्याचशाच TV चॅनल्सवर प्रसारित होतात आणि प्रसारित होत असताना TV चॅनल्सवर स्क्रीनवर काही नंबर्स फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तो साधक तेथे जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नामदीक्षेसाठी पैसे काहीही मोजावे लागत नाहीत, निःशुल्क नामदीक्षा असते. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.